स्वामी समर्थांची कृपा. रमेश एक सामान्य मध्यमवर्गीय माणूस होता. त्याच्यावर व्यवसायात झालेल्या नुकसानीमुळे सुमारे 10 लाख रुपयांचं कर्ज जमा झालं होतं. घरातील परिस्थिती बिकट होती. अनेक ठिकाणी मदतीसाठी धावपळ केली, पण कुठूनही आशा दिसत नव्हती. शेवटी थकून भागून तो एक दिवस अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या समाधीस्थळी गेला. डोळ्यांत अश्रू, मनात वेदना आणि ओठांवर एकच प्रार्थना, स्वामी, आता तुम्हीच काहीतरी करा. अकल्पित मार्ग. स्वामींच्या चरणी प्रार्थना करून परतल्यावर रमेशच्या आयुष्यात हळूहळू सकारात्मक बदल व्हायला लागले. एका जुन्या ओळखीमधून त्याला एका मोठ्या कंपनीच्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळाली. हा प्रोजेक्ट एवढा यशस्वी ठरला की कंपनीने रमेशला थेट भागीदारीची ऑफर दिली. काही महिन्यातच त्याचे उत्पन्न प्रचंड वाढले आणि तो सगळी कर्ज फेडून मोकळा झाला. कृपेचा अनुभव. आज रमेशजवळ तब्बल 1 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तो नेहमी म्हणतो, हे सगळं माझ्या बुद्धीचं नव्हे, तर स्वामी समर्थांच्या कृपेचं फळ आहे. तो दर महिन्याला अक्कलकोटला जाऊन स्वामींच्या चरणी नतमस्तक होतो आणि इतरांना देखील स्वामींच्या भक्तीत राहण्याचा सल्ला देतो. कारण जेथे माणसाची मर्यादा संपते, तेथे स्वामी समर्थांची कृपा सुरू होते.